भरतमुनी आणि रसशास्त्र हे समीकरण जुळणारे आहे. मंडळी, भरतमुनींनी सांगितलेल्या स्थायी भावामध्ये एखादा प्रेरक, एखादी चेतना काही विशिष्ट मानवी भावासमोर, मानवी मनोवृत्तीमध्ये वास करीत असते. एखादा चेतक भेटला की हे स्थायी भाव प्रकटीकरण आपोआप करू लागतात. त्यामध्ये कधी हास्य असेल, कधी करुणा असेल, कधी शांतता असेल, कधी प्रणय असेल, कधी वीरता असेल, कधी क्रूरता असेल. हे स्थायी भाव प्रेरकासमोर नव्यानेच किंवा नक्कीच प्रकट होतात. यामधूनच रती, उत्साह, हास, विस्मय, क्रोध, शोक, जुगुप्सा, भय, शम, वात्सल्य, भक्ती इत्यादी स्थायी भावांची एक यादी तयार होते. ही यादी भरतमुनींनी रसांशी जोडलेली आहे आणि त्यामधून शृंगार, वीर, हास्य, अद्भुत, रौद्र, करुण, बीभत्स, भयानक, वात्सल्य आणि भक्तिरस आणि शांतरस तयार झाल्याचे ते सांगतात. आता या रसांच्या मध्ये पुन्हा आपल्याला पाहायचे आहे, त्यामध्ये दुसरा मुद्दा येतो, तो विभावाचा मुद्दा आहे. यामध्ये आलंबन विभाव आणि उद्दीपन विभाव. आलंबन विभाव हे लौकिक अर्थाने नाटकात किंवा काव्यात तयार होतात. हे रसाच्या निष्पत्तीचे कारण आहे. विभावामुळे वाचिक, आंशिक आणि सात्विक अशा 3 प्रकारच्या अभिनयाची प्रचिती येते. ज्या मुद्द्यावर रसाची निष्पत्ती अवलंबून असते त्याला आलंबन विभाव असे म्हणतात. आणि ज्यामध्ये आलंबन विभावाच्या उद्दीपनास उपयुक्त ठरणाऱ्या अन्य परिस्थितीस उद्दीपन विभाव असे म्हणतात. त्यानंतर तिसरा मुद्दा जो त्यांनी सांगितलेला आहे तो म्हणजे अनुभव. अनुभव म्हणजे विभावामध्ये निष्पन्न झालेल्या चित्तवृत्तींचे दृश्य परिणाम होत. त्यामध्ये रती, हास, शोक या स्थायी भावना व्यक्त करणाऱ्या आशयाची कृती असेल, हालचाली असतील, त्यांना प्रत्यक्ष रूपात आपण पाहतो त्यालाच अनुभव असे म्हणतात. त्यानंतरचा मुद्दा आहे तो व्यभिचारी भाव आहे. हे भाव कोणत्याही एका रसाशी एकनिष्ठ नसतात, म्हणून त्यांना व्यभिचारी भाव असे म्हटलेले असतात. ते अनेकविध रसांमध्ये कायम संचार करत असतात. कधी कधी माणूस अतिशय दुःख झाल्याने हसूही लागतो, अतिशय सुख वाटल्याने रडूही लागतो. त्यामुळे स्थायी भावामध्ये एक प्रकारचं मिश्रण, एक प्रकारची गुंतागुंत, एक प्रकारचा संभ्रम तयार झाल्याचा आपल्याला अनुभव येतो. म्हणून यांना व्यभिचारी भाव असं म्हटलेलं आहे. भरतमुनींनी अशा प्रकारचे 33 प्रकार व्यभिचारी भावाचे सांगितलेले आहेत. त्यामध्ये ज्ञान ज्या वेळेला असेल त्याला स्मृती, मती, वितर्क, भावनात्मक मनोविकार असतील तर हर्ष, अमर्ष, धृती, उग्रता, आवेग, निर्वेद, विषाद, औत्सुक्य, चिंता, शंका, असूया, त्रास, गर्व, दैन्य, अवहित, क्रीडा यांचा समावेश होतो. शारीरिक अवस्थेमध्ये मरण, व्याधी, ग्लानी, श्रम, आलस्य, निद्रा, स्वप्न, अपस्मार, उन्माद, मदमोह, जडता, चपलता, प्रबोध यांचा समावेश या व्यभिचारी भावांच्या मध्ये तयार झालेले दिसून येते. ते कधीच एखाद्या रसामध्ये स्थिर नसतात, म्हणून त्यांना व्यभिचारी असं नाव दिलेलं आहे. त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो अष्टसात्विक भाव. विशिष्ट चित्तवृत्तीच्या अभिनयाच्या वेळी प्रकट करावयाचे भाव म्हणजे अष्टसात्विक भाव होत. मला एखाद्या पित्याची भूमिका करायची आहे, त्यावेळेला माझ्या तोंडून, माझ्या मुखातून एखादा पिता बोलतो आहे, अशाच प्रकारचे चित्र ज्या वेळेला तयार होईल त्यावेळेला आपण त्या भूमिकेला न्याय दिला असं. चला तर मित्रांनो, आता आपण सर्व रसांची काही उदाहरणे एका पाठोपाठ एक पाहू. तुम्हाला दिसत असलेला रसराज शृंगार, ज्याचा स्थायी भाव रती आहे,
आणि त्याची काही उदाहरणे खाली दिलेली आहेत. मी कशी शब्दात सांगू भावना माझ्या तुला, तू तुझ्या समजून घे रे लाजणाऱ्या या फुला. आज चांदणे उन्हात हसले तुझ्यामुळे, स्वप्नाहून जग सुंदर दिसले तुझ्यामुळे. हास्यरसामध्ये विडंबन तयार झाल्यास, विसंगती तयार झाल्यास आपल्याला हसू येते. ते हसू येणे म्हणजेच हास्यरसाची उत्पत्ती आपल्या शरीरामध्ये होणे होय. यातूनच हास्यरसाची निर्मिती झाल्याचे भरतमुनी सांगतात. हे पहा, हे उदाहरण आहे करुण रसाचे. करुण रसामध्ये स्थायी भाव हा शोक आढळतो. आपली काही वस्तू हरवल्यास, जवळची व्यक्ती आपल्याला सोडून गेल्यास, आपल्याला शारीरिक वेदना झाल्यास अशा प्रकारचा रस आपल्या शरीरामध्ये तयार होतो. लाडकी बाहुली होती माझी एक, मिळणार तशी ना शोधून दुसऱ्या लाख. आई म्हणून कोणी आईस हाक मारी, आई असे ना घरी ना दारी, मज शोक होई कारे. वीररसामध्ये स्थायी भाव उत्साह आढळतो. आता ही उदाहरणे पहा. म्यानातून उसळे तरवारीची पात, वेडात मराठे वीर दौडले साथ. खबरदार जर टाच मारुनी चाल पुढे चिंदड्या, उडविन राई राई एवढ्या. यामध्ये वीररस संचारलेला असतो. रौद्र रसाचा स्थायी भाव क्रोध आहे. आता हेच पहा ना. श्रीकृष्ण के सुन वचन अर्जुन क्षोभ से जलने लगे, सबशील अपना भूल कर करतल युगल मलने लगे. आग से धरती फटी अदम से आसमान, अत्याचार से काफी इंसानियत, राज कर रहे हैं हैवान. या वाक्यामधून आपल्याला रौद्र रस प्रकट झाल्याचे दिसून येते. भयानक रसामध्ये भय हा स्थायी भाव असतो. जसे की या उदाहरणामध्ये पहा. हा महाल कसला, रान झाडी ही दाट, अंधार रातीचा कुठे दिसेना वाट. पुन्हा द्वारानं घातला घाव, केली कशी ही करणी. लवांकुशाचा हलवी पाळणा, वनी वाल्मिकी मुनी, दैव जाणिले कुणी. रसशास्त्रामध्ये सर्वात कनिष्ठ बिभत्स रसाला मानले जाते. त्यामध्ये स्थायी भाव आहे घृणा. घृणा प्रत्येकालाच नको असते. आता हे उदाहरण पहा. डोक्यावर बसलेला कावळा, डोळे दोन्ही खातो काढतो, ओढतो जीभ ही लांडगा, मनी आनंद धरुनी. गिधाड खणते कुरतडते लचके जांगेचे, कुत्रे बोटे मनगटे चावून चगळून फैलावतात. दुसरा पहा. अद्भुत रस. यामध्ये स्थायी भाव आहे विस्मय, आश्चर्य. जसे की तिळा तिळा दार उघड, खुल जा सिमसिम, किंवा असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, चंदेरी सोनेरी चमचमता चांगला. इवल्या इवल्याशा टिकल्या टिकल्यांचे, देवाचे घर बाई उंचावरी. अशा प्रकारच्या कल्पनाशक्तीचा वावर इथं दिसून येतो. शांत रसाची काही उदाहरणे. ज्याचा स्थायी भाव आहे वैराग्य. मनरे तन कागज का पुतला, लागे बुंद बिनसी जाय छिन में, गर्भ करे क्या इतना. संत वाहते कृष्णा माई, तीरावरल्या सुख दुःखांची जाणीव तिजला नाही. हा पहा किती सुंदर स्थायी भाव, ममत्व असलेला वात्सल्य रस. किलकित कान घुटवन आवत, मणिमय कनक मंद के आंगन, बिंब पिकरवे धावत.
गे माय भू तुझे मी फेडीन पांग सारे, आणीन आरतीला हे सूर्य चंद्र तारे. आई तुझी अशी मी गाईन रोज गाणी, शब्दात सोड माझ्या तुझी मधुर वाणी. ज्याचा स्थायी भाव अनुराग आहे असा भक्तिरस. राम जपू सावरे घोर भव निरनिधी, नाम निज नावरे. राम जपू सावरे घोर भव निरनिधी, नाम निज नावरे. भाव अंतरीचे हळवे जसे जुई फूल, स्वतःच्याच सुगंधाची स्वतःलाच भूल रे. तुझे नाम आले ओटी सूर भारावले, अंतरंगी बाह्यांगी मन हरपले रे. असा हा भक्तिरस. असे एकूण 11 रस आपल्याला आपल्या साहित्य प्रकारामध्ये भरत मुनींनी सांगितले होते, ते 8 आणि त्यामध्ये आता आपण 3 समाविष्ट केलेले आहेत. तो म्हणजे भक्तिरस, वात्सल्यरस आणि शांतरस. आपण आतापर्यंत शांतपणाने ऐकून घेतला त्याबद्दल धन्यवाद.